तर तिथे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सखल भागामध्ये पाणी सुद्धा साचायला सुरुवात झाली आहे। रस्त्यावर खड्डे आहेत आणि त्याचा फटका वाहन चालकांना सुद्धा बसतोय। मोठा त्रास त्यांना सहन करावा लागतोय। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। मुंबईत पुढचे 3 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। सोबत कल्याण डोंबिवलीत तर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। सखल भागामध्ये काही ठिकाणी पाणी सुद्धा साचायला सुरुवात झाली आहे आणि रस्त्यावर खड्डे झाल्याने वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। तर कोणत्याही क्षणी जायकवाडीचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे। गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय आणि मुसळधार पावसामुळे सद्यस्थितीत प्रकल्पात 46,617 क्युसेकनं पाण्याची आवक होते। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। कोणत्याही क्षणी जायकवाडीचे दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे सद्यस्थितीत प्रकल्पात 46,617 क्युसेकनं पाण्याची आवक होते। तर वीर धरणातनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडल्यानं नयनरम्य दृश्य बघायला मिळालं। धरणातनं होणारा पाण्याचा विसर्ग ड्रोनच्या कॅमेऱ्यात कैद झालेला आहे, जो अभि साळुंखे यांनी कैद केला। पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाल्यानंतर आता विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। धरणातनं होणारा पाण्याचा विसर्ग आपण ड्रोनच्या नजरेतनं बघतोय। एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय। तर यवतमाळ जिल्ह्यातील मुसळधार पावसानं नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं। तब्बल 26,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकं वाहून गेलेली आहेत। स्प्रिंकलर्स आणि इतर शेती अवजारं पुराच्या पाण्यात वाहून गेली। अद्याप कृषी विभागाचे अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त शेतांमध्ये पोहोचले नसल्याचा आरोप शेतकरी करतात। तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे।